नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. पुणे महानगरपालिका निवडणुका 2026ची पूर्ण तयारी झालेली आहे. वेगवेगळ्या वार्डामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावरती हालचाली सुरू झालेल्या आहेत. उमेदवार रेडी आहेत. म्हणूनच पुणेकर न्यूज काही खास प्रश्न विचारणार आहे ज्यांनी मतदारांना मतदान करताना त्याचा फायदा होणार आहे. तर आत्ता आपण आहोत वॉर्ड नंबर 12 आणि आपल्याबरोबर आहेत अपूर्व खाडे. सर नमस्कार. नमस्कार. तयारी कशी सुरू आहे? तयारी जोरात चालू आहे. आता युद्ध पेटलेलं आहे, रान पेटलेलं आहे, तारीख तयार झालेली आहे, सेना पण तयार आहे. छान पद्धतीने इलेक्शन लढवली जाईल, छान पद्धतीने विजयाच्याकडे वाटचाल केली जाईल आणि जनताने विश्वास टाकला तर आम्ही पुढे अजून काय करू. सर तुमची 25 वर्षापासूनची परंपरा आहे खाडे कुटुंबाची. तुमचे आई वडील दोघंही याच्यामध्ये काम करत आले. तसं बघायला गेलं तर तुम्हाला बाळ कडू मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. तर किती प्रेशर वाटतं या गोष्टीचं? प्रेशर नाही वाटत मला या म्हणजे ह्या गोष्टीचं प्रेशर नाही वाटत. मला ह्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की तुम्ही जसं बोलले, माझे आई वडील सक्रिय राजकारणात गेले 20-25 वर्ष आहेत. म्हणजे मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेसपासून हा प्रवास चालू झाला. माझ्या घरात तेच वातावरण होतं समाजसेवेचं. सो आय एम अ पॉलिटिशियन बाय चॉईस, नॉट बाय ॲक्सिडेंट. तर त्यामुळे एक चांगला सपोर्ट सिस्टम आहे, एक चांगलं मला खूप चांगलं वातावरण आहे आणि मेन म्हणजे की मला प्रेशर नाही वाटत या गोष्टीची. मला रिस्पॉन्सिबिलिटी वाटते आणि आय होप आय कॅन फुलफिल दॅट. आणि या सगळ्या तुम्ही म्हणतात की रिस्पॉन्सिबिलिटी वाटते तुम्हाला. तुमचे आई वडिलांचा काय सपोर्ट मिळतोय तुम्हाला किंवा काय गाईडलाईन मिळत आहेत ओव्हरऑल? आता हा जो प्रवास आहे 20-25 वर्षाचा, त्यांचा जो दांडगा अनुभव आहे तो मला कायमच प्रेरणादायी राहिलेला आहे. आणि खरं सांगायचं झालं तर दे आर अ युनिव्हर्सिटी इन देमसेल्स. तर त्यांनी मला भरपूर काही गोष्टी शिकवलेल्या आहेत की बाबा तू समजा आज ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये असून तू आता एक इलेक्शन लढवतो. ही माझ्या आयुष्यातली पहिली इलेक्शन आहे. तर मग लोकांची कामे कशी करावी, लोकांबरोबर कसं त्यांच्या टचमध्ये राहावं किंवा लोकांचे मुद्दे कसे उचलावे. आणि आय कम फ्रॉम अ पार्टी दॅट सेज नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, सेल्फ लास्ट. सो स्वतःला शेवट ठेवून माझ्या देशासाठी आणि माझ्या लोकांसाठी काय करू शकतो आणि काय करायला खूप आहे, करायची इच्छा खूप आहे, हा एक प्रयत्न आहे लोकांचा. तुमच्या आई वडिलांनी आता इतकी वर्ष 25 वर्ष खूप काम करून ठेवलं असेल, तर तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या टॉप 3 कुठल्या प्रायोरिटी तुम्ही सेट करणार आहात जर निवडून आलात तर? आपला हा इंटरव्ह्यू आपण जेम रोडवरती घेतो आहे, तिथूनच सुरुवात करूयात. माझा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 12, त्यात प्रामुख्याने 3 रस्ते येतात. एक म्हणजे जंगली महाराज रस्ता, दुसरा आपला फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि तिसरा म्हणजे सेनादेवी वापट रस्ता. आपण पुणेकर आहोत, आपल्याला म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. ट्रॅफिकचा प्रश्नामुळे जरा पुणेकर सध्या त्रस्त झालेले आहेत. मला सुरुवातीला प्रामुख्याने ट्रॅफिक, त्याच्यानंतर आपण म्हणजे आमचा जो प्रभाग आहे इट इज इन द हार्ट ऑफ द सिटी आणि हार्ट ऑफ द सिटीमध्ये रिडेव्हलपमेंट खूप जोरात चालू आहे. त्याच्याबरोबर रिडेव्हलपमेंटमुळे आलेल्या महानगरपालिकेच्या सुखसुविधांवरती आणि मूलभूत सुविधांवरती ताण आलेला आहे. तो कसा सॉल्व्ह करता येईल. आणि माझा जो प्रभाग आहे त्याच्यात सिनियर सिटिझन्सची पण लोकसंख्या जास्त चांगली आहे. तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यावरती देखील काम करायचं आहे. आणि आपला जो पुणे आहे तो स्मार्ट पुणे म्हणून ओळखलं जातं. तर मला माझा प्रभाग तो ॲक्च्युअल स्मार्ट करायचा आहे, नॉट ओनली ऑन पेपर बट इन रियालिटी. तर माझ्या ह्या 3 गोष्टी आहेत त्याच्यानी मी निवडून आल्यानंतर मला प्रामुख्याने काम करायचं. एक म्हणजे ट्रॅफिक, दुसरं म्हणजे रिडेव्हलपमेंटमुळे होणार आणि तिसरा तुम्ही म्हणालात ते? तिसरं मी म्हणालो की मला माझा प्रभाग स्मार्ट करायचा आहे. मला माझा जो प्रभाग आहे तो 60-40 रेशोचा आहे. त्यात 60% अर्बन स्पेसेस आहेत ज्याच्यात हाय रायझेस आहेत, स्काय स्क्रेपर्स आहेत आणि 40% जो भाग आहे तो वस्त्यांचा आहे. तर मला ह्या दोघांचा समन्वय साधून त्यांच्या सगळ्यांच्या समस्या जाणून मला माझा प्रभाग स्मार्ट करायचा. आता आपण ट्रॅफिकचा तर आपण बोलतोच आहोत आणि पुण्यामध्ये ट्रॅफिक असेल किंवा रिडेव्हलपमेंट हा महत्त्वाचा इश्यू. त्याच्यामुळे ना खूप
एअर पोल्युशन आणि एन्व्हायरमेंटला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. तर त्या दृष्टिकोनातून तुमचं काय पाऊल असणार आहे? मी स्वतः ॲक्टिव्हली 2 NGOs चालवतो. माझ्या NGOची नावं म्हणजे RNL NGO बाय द नेम ऑफ अभेद्य आणि दुसरं सखा सावित्री या NGOचं देखील काम करतो. द सेक्टर्स दॅट वी आर ॲक्टिव्हली इन्वॉल्ड इन आर एज्युकेशन, चाइल्ड वेलफेअर, विमेन एम्पॉवरमेंट अँड एन्व्हायरमेंट. मी ज्या भागात राहतो म्हणजे माझा जन्म पुलाच्या वाडीचा, मी ज्या भागात राहतो पुलाची वाडी, तिथे लागूनच आपली जी नदी आहे ती वाहते. तर मला एक रिव्हर बेड पण आहे. मला माझ्या जन्मभूमीतच मला तो स्पेस मिळालेला आहे. त्यात आम्ही ॲज अन NGO ॲक्टिव्हली आयडेंटिफाय करून की पुण्याचे ज्या इंडिजिनियस प्लांट आहेत, ट्रीज आहेत, त्यांना आम्ही आयडेंटिफाय करून आम्ही त्या रिव्हर बेल्ट ग्रीन करतो. आता आम्ही तो ग्रीन करतच नाही, आम्ही फक्त झाडं लावतच नाही, तर आम्ही ते झाडं कसे जगतील, त्याचं ते अडल्टहूडपर्यंत कसे जातील याची देखील काळजी करतो. कारण मुळात तोच प्रॉब्लेम हो, होतो हो. की आपण झाडं लावतो, एखादी स्कीम काढली जाते किंवा फक्त 5 जूनला एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी आपण तो उपक्रम राबवतो आणि त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप घेतला जात नाही. तर ही हो. पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर. माझा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 12, त्याचे आमचे जे कार्यक्षम आमदार आहेत माननीय सिद्धार्थदादा शिरोळे, आणि मी ज्या पक्षात आहे भारतीय जनता पार्टी, आमचे जे आमदार आहेत सिद्धार्थदादा, ते देखील एक युवा आहेत. त्यांच्याकडून आम्हाला एक वेगळी प्रेरणा मिळते. आणि आमचा जे पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्यांनी देखील आम्हाला एक कार्यक्रम दिला होता, एक पेड माँ के नाम. त्यात तो कार्यक्रम बेसिकली असा होता की त्यात प्रत्येक जणांनी एक झाड लावावं आणि ते झाड आपल्या आईच्या नावाने ते समर्पित करावं, ज्याची एक इमोशनल बॉन्ड प्रत्येक व्यक्तीचा त्या झाडापर्यंत होईल. सो आय कम फ्रॉम दिस स्कूल ऑफ थॉट. आणि मी माझा प्रयत्न करतो की आमच्याकडून पुण्याचं ग्रीन कवर कसं जास्तीत जास्त वाढवता येईल, ह्या दिशेने आम्ही काम करतो. मी निवडून आलो तर आम्हाला जी माझ्या प्रभागात ज्या 2 टेकड्या आहेत, एक आपली हनुमान टेकडी आणि दुसरी वेताळ टेकडी, तिथे देखील आम्ही फॉरेस्टेशन ड्राईव्स घेतो, तिथे ट्री प्लांटेशन्स करतो. तर तिथे पण आम्ही ते जास्तीत जास्त अजून वाढवू आणि पुण्याचं आधीचं जे पुण्याचं स्वरूप होतं हरित पुणे, ते कसं आपण त्याच्याकडे परत वाटचाल करूया. आज कुठेही जा तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचा आणखीन म्हणजे फिमेलच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा म्हणजे तिची सेफ्टी हा खूप ऐरणीचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाकडे किंवा तसं बऱ्यापैकी ॲज कम्पेअर टू अदर सिटीज पुणे आपण म्हणू थोडंसं सेफ आहे, पण ती सेफ्टी आणखीन चांगली मिळावी किंवा विमेन हायजीनच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही पावलं उचलली आहेत का आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या काही अजेंडा आहे का त्याचा? तुम्ही एक खूप छान प्रश्न उपस्थित केला. माझ्या प्रभागातल्या ज्या महिला आहेत, माझ्या ज्या भगिनी आहेत, त्यांच्या सुरक्षतेसाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. तर त्याच्यात माझ्या डोक्यात काय आहे, तर माझ्या एरियात जे कनेक्टिव्हिटी आहे, जे रोड्स आहेत, जे चौक आहेत, तिथे प्रामुख्याने आम्हाला ते सगळे तिथे आम्हाला पूर्ण ते CCTV बसवून ते टोटली आम्हाला तो एरिया काय म्हणतात मॉनिटर करायचा आहे. तो आम्ही महानगरपालिकेतून त्यासाठी बजेट आणून आम्ही ते CCTV बसवून आम्ही त्याचे प्रत्येक CCTVचे ॲक्सेस तिकडच्या लोकल पोलीस स्टेशन्सला द्यायचा आमचा एक प्रयत्न असेल. त्यातून मॉनिटरिंग वाढेल. इफ देर आर एनी अनटुवर्ड इन्सिडेंट्स और एनी अँटी सोशल एलिमेंट्स इन दिस सोसायटी, त्याच्या विरोधात आपण चांगले ठोस पावलं उचलू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने जी निर्भया पथक ज्याची निर्मिती केली आहे, ती निर्भया पथकची मदत घेऊन देखील आम्ही आपली महिला, आपल्या ज्या भगिनी आहेत त्या कशा सुरक्षित राहतील, त्याचे कसं काय काम करता येईल, त्यांच्याबरोबर संलग्न सायमल्टेनियसली त्या क्षेत्रात काम करू. आणि अजून एक आमच्या डोक्यात जे आहे, माझ्या डोक्यात जे आहे की वी वॉन्ट टू कंडक्ट फ्री सेल्फ डिफेन्स क्लासेस. म्हणजे वाडी वस्ती असू दे किंवा अजून आपला जो सोसायटी भाग असू दे, तिथे आपली महिला सुरक्षित कधी असेल ज्यावेळेस ती सशक्त असेल. तर त्यांच्यासाठी मला सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सेंटर्स देखील चालू करायचे आहेत. आणि मी दुसरं, तुम्ही मला आत्ता जो प्रश्न विचारला, मी आधी सांगितलं की आय रन 2 NGOs. सो त्या अभेद्याच्या NGOच्या मार्फत
आम्ही आपल्या महानगरपालिकेचे म्हणजे माझ्या प्रभागात माझी आईच या प्रभागाची नगरसेविका होती, तर तिथे आम्ही एक मॉडेल सेट केलं होतं ज्यातून आम्ही महानगरपालिकेचे जे शौचालय होते त्या शौचालयांमध्ये आम्ही सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स इन्स्टॉल केले होते टू चेक हाऊ द रिस्पॉन्स ऑफ द पीपल वर. अँड आय विल टेल यू फार चांगला रिस्पॉन्स आहे. तर तेच मॉडेल आम्हाला इफ इलेक्टेड आय वॉन्ट टू रेप्लिकेट दॅट सेम मॉडेल. माझ्या प्रभागात मला ते मॉडेल रेप्लिकेट करायचं आहे. आपले महानगरपालिकेचे स्कूल्स असू दे किंवा आपले महानगरपालिकेचे वॉशरूम्स असू दे किंवा अजून फ्रिक्वेंटेड एरियाज असतील दे, मला तिथे सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स इन्स्टॉल करायचे की जेणेकरून माझ्या प्रभागातल्या महिला माझ्या भगिनी त्यांना त्यांच्या पर्सनल हायजीनसाठी एक मदत होऊ शकेल किंवा एक हेल्प होऊ शकेल. आणि दुसरं म्हणजे की आपला प्रभाग आहे जो प्रभाग क्रमांक 12 तो एक ॲज आय सेड हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे. तर मला आपल्या एरियामध्ये जे एक्झिस्टिंग फिमेल वॉशरूम्स आहेत एक्झॅक्टली तोच तिचे प्रश्न विचारणार होता की त्याची स्वच्छता बऱ्याचदा ठेवली जात नाही, ते हायजीन तिथेच मेंटेन होत नाही, त्यामुळे महिला जाऊच शकत नाही. एक्झॅक्टली. तर ते थोडं चांगल्यारीत्या तिथे कसं संगोपन होतं आहे, त्याचं कशी देखभाल होती आहे, ते साफ आहे की नाही. आमच्या आमदारांनी एक खूप छान त्यांच्याकडून आम्ही ती प्रेरणा घेतली की ते ज्यावेळेस निवडून आले आणि फक्त निवडून आले नाही, त्यांची आता दुसरी टर्म आहे, त्याच्यात देखील ते एक फार चांगल्यारीत्या प्रत्येक वस्तीच्या टॉयलेट्सची एक व्हिजिट ठेवतात. त्यात ते बघतात की टॉयलेट साफ होत आहेत की नाही, होत नसतील तर तिकडच्या लोकल अथॉरिटीजला इन्फॉर्म करून ते साफ करून घेतात. तर ते देखील मला तुम्ही ॲज यू सेड मला ते साफ करायचं आहे की जेणेकरून ज्या महिला असतील दे कॅन फ्रीली गो अँड यूज दोज वॉशरूम्स. तो एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सॉल्व करणार आहात. सर, बऱ्याचदा असं होतं की मतदाराला आश्वासनं तर दिली जातात आणि एकदा निवडून आल्यानंतर त्या जी काय आश्वासनं दिलेली असतील त्याचा फॉलोअप घेतला जात नाही किंवा त्यांच्याकडनं तो फीडबॅक प्रॉपरली घेतला जात नाही. तर त्यासाठी तुम्ही काय असं फ्रिक्वेंटली त्यांना भेटणार आहात का, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहात का की मी एवढे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व केलेले आहेत, तर आणखीन नवीन काय त्याच्यामध्ये आहे किंवा जे काही सॉल्व केलं त्यातच पुन्हा काही आणखीन नवीन प्रॉब्लेम्स निर्माण झालेत का? व्हेरी ट्रू. समजा मला मायबाप जनतेने निवडून दिलं, मी महानगरपालिकेत गेलो, तर माझ्या वडिलांचा एक फार छान मॉडेल होता. ते काय करायचे, ते महिन्याची एक तारीख सेट असायची. माझे वडील ज्यावेळेस निवडून आले होते त्यावेळेस एकचा वॉर्ड होता, म्हणजे एकच नगरसेवक एका वॉर्डात होता, जागा छोटी होती. आता आज आपण ज्या निवडणुकीला समोर जातोय तिथे एका पॅनलमध्ये 4 उमेदवार असणार आहेत. आता लोकसंख्या पण भरपूर वाढलेली आहे. आत्ता माझ्या प्रभागाची लोकसंख्या 72,480 आहे. प्रभाग प्रभाग मोठा आहे. माझ्याबरोबर जे माझं पॅनल आलेलं आहे, माझे जे एक युवा, म्हणजे आम्ही सगळे युवा आहे आमच्या पॅनलमध्ये, एक छान पॅनल आलेलं आहे. पक्षाने एक छान जबाबदारी दिलेली आहे. तर आमचं नेहमी हेच ध्येय राहील की आम्ही ज्या पक्षातून येतो तिथे आमची शिकवण अशी असते की तुम्ही जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांचे जे काही इश्यूज आहेत ते इश्यूज जाणून घ्या आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात ह्याच्यासाठी ते काम करून ते व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करा. आणि माझ्या वडिलांचं जे मी बोललो तो मॉडेल होता, मी ते अर्धवट ठेवलं. माझे वडील ज्यावेळेस नगरसेवक होते ते महिन्याची एक तारीख निवडायचे, दर महिन्याची एक तारीख निवडायचे. फॉर एक्झाम्पल आता आपण आपटे रोड फॉर एक्झाम्पल घेऊया. आपटे रोडचा जो एरिया आहे दॅट इज बेसिकली कन्सिस्टिंग ऑफ अर्बन हायरायझेस अँड बंगलोज. ते तिथे प्रत्येक जे बंगलोज होते किंवा जे हायरायझेस होते तिथे पत्र लिहायचे. बंगलोजच्या एका घरातल्या एका व्यक्तीला किंवा सोसायटी असेल तर सोसायटीच्या चेअरमॅनला. आम्ही दर महिन्याला त्या XYZ तारीखला एक गेट टुगेदर ठेवायचो त्या लोकॅलिटीचं, ज्यात सगळी लोकं एकत्र यायची आणि लोकांकडून आपल्याला त्यांचे इश्यूज जाणता येतात, म्हणजे आम्हाला त्यांचे इश्यूज समजायचे आणि इश्यूज समजल्यानंतर पुढची मीटिंग ही 1 महिन्यानी व्हायची. तर ती 1 महिन्यानी झालेली मीटिंग नंतरची सेकंड मीटिंगमध्ये आम्ही आमचा रिपोर्ट कार्ड दाखवायचो, प्रोग्रेस रिपोर्ट दाखवायचो की तुम्ही आम्हाला जी कामं सांगितलेली आहेत त्या कामांवरती हे पावलं उचलल्या गेलेली आहेत आणि त्यांचे जे काय नवीन प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज असायचे ते समजून घ्यायचं. ते छान असं कोऑर्डिनेशन होतं आणि तोच मॉडेल आम्ही जे काय 4 उमेदवार आहोत त्यांच्याबरोबर एकत्र येऊन तो मॉडेल आम्ही
प्रभागाच्या चारही कोपऱ्यात रेप्लिकेट करायचा प्रयत्न करू. अपूर्व, तुमचं होमवर्क खूप छान झालंय. तयारी घरातनच होतीये, पण तरी लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? कमिंग टू द रिअल क्वेश्चन नाव, आता मी अपूर्व दत्तात्रय खाडे मायबाप जनतेसमोर एक आव्हान करतो की मला माझ्या पक्षाने ही उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक 12B मधून. तर मला काम करायची इच्छा आहे, मला तुमच्या समस्या समजून घ्यायची इच्छा आहे, मला तुमच्यापर्यंत यायचं आहे, मला तुमच्या समस्या समजून त्याच्यावरती आपल्याला काम करायला खूप काम आहे. त्या कामातून आपले सगळे एकत्र येऊन आपल्याला त्या कामातून एक छान काम उभं करायचं आहे. तर मला तुमच्याकडून ही संधी हवी आहे. मायबाप जनतेने माझ्या पाठीमागे उभं राहावं, मला मतदान करावं, तुमच्या अपूर्वाला महानगरपालिकेत पोचवावं ही तुमच्यासमोर विनंती करतो. एक सुशिक्षित तरुण युवा नगरसेवक तुम्ही निवडून द्यावा ही विनंती करतो. आणि दॅट्स ऑल. लोकांना माझ्या कामावरती विश्वास आहे आणि मी माझ्या पक्षाने लोकांनी जी जबाबदारी आणि मला जी उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारी आणि तो विश्वास माझ्यावर जो टाकला आहे त्याच्यासाठी अँड ॲज यू सेड रिस्पॉन्सिबिलिटी का प्रेशर, त्या रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध राहील. अँड आय विल वर्क टू माय बेस्ट सो आय कॅन फुलफिल ऑल द थिंग दॅट आय सेड. पुणेकर न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अपूर्व खाडेंची घरची लेगसी आहे, होमवर्क चांगला झालेला आहे, पण निर्णय तर जनताच देणार. आणि पुणेकर न्यूज असेच काही उमेदवारांना प्रश्न विचारत राहणार जेणेकरून वेगवेगळ्या प्रभागातला अजेंडा लोकांपर्यंत पोहोचेल. पाहत रहा पुणेकर न्यूज. नमस्कार.